बाहेरच्या हॉटेलसारखा मंचाव सूप घरी बनवायचा असेल, तोही जास्त तेल न घालता परफेक्ट टेस्टमध्ये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक इम्पॉर्टंट टिप आहे. मंचाव सूपसाठी आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला पाथीचा कांदा, कोबी, शिमला मिरची, गाजर आणि बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लॉवर, लसूण, आलं, एक हिरवी मिरची बारीक कट केलेली, चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे. यातल्या अर्ध्या भाज्या काढून स्टॉक तयार करणार आहोत आणि उरलेल्या भाज्या आपण सूपमध्ये वापरणार आहोत. कढईमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि आता यामध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. तुम्ही भाज्या आवडीप्रमाणे घालू शकता. बारीक चिरलेला कोबी, गाजर, पातीचा कांदा, शिमला मिरची सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. एक उकळी आणू. ज्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत, सूप बनवायला आपण त्याच भाज्या स्टॉक बनवायला घेणार आहोत. या पाण्याला उकळी आली आहे. गॅस मंद आचेवर करून घेऊ आणि झाकण ठेवून 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. साईडला स्टॉक उकळतोय तोपर्यंत आपण मंचाव सूप करूया. कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय. आता यामध्ये लसूण घालू. ही सगळी प्रोसेस आपल्याला मोठ्या आचेवर करायची आहे. लसूण छान असा परतला की त्यामध्ये आलं घालूया. 20 सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तो पण आपल्याला 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आला की गाजर घालायचं, परतून घ्यायचं आहे. 20-30 सेकंद परतून घ्यायचं. कोबी घालायचा, तो पण छान परतून घ्यायचा आहे. एक हिरवी मिरची घालणार आहोत. शिमला मिरची घालायची, पाथीचा कांदा घालायचा आणि परतून घ्यायचा आहे. त्यानंतर सॉस घालणार आहोत. सोया सॉस घालू, टोमॅटो सॉस घालू, नाही घातला तरी चालेल. चिली सॉस घालायचा आहे. परतून घ्यायचं. आपण स्टॉक 10 मिनिटं झाकण ठेवून उकळून घेतला होता. याने काय होतं, भाज्यांचा सगळा रस उतरतो आणि जो चोथा असतो तो टाकून द्यायचा असतो. जे पाणी असतं तो म्हणजे स्टॉक आहे. आणि तो चोथा जर टाकून द्यायचा नसेल तर तुम्ही पावभाजीसाठी पण यूज करू शकता. स्टॉक पण आपला तयार आहे. आता हे पाणी आपण कढईमध्ये घालूया. कढईवर मी पुरणाची जी चाळण असते ना ती ठेवली आहे, म्हणजे चोथा वर राहील. हे बघा, हा चोथा तुम्ही पावभाजीसाठी पण यूज करू शकता किंवा पराठा बनवला तरीही चालेल. आता हे सूप पातळ आहे. आता दाटसरपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. यामध्ये पाणी घ्यायचं, छान असं मिसळून घ्यायचं आहे. आणि हे सूपमध्ये घालायचं आहे. मिसळून घेऊया. सूप जास्त घट्ट झालं तर थोडंसं गरम पाणी घाला, पण कॉर्नफ्लॉवर परत टाकू नका. व्हिनेगर घालायचं आहे आणि 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. व्हिनेगर शेवटीच घाला. शेवटी थोडासा पाथीचा कांदा घालूया. मिक्स करू. येथे आपलं व्हेज मंचाव सूप तयार आहे. बघा किती परफेक्ट झालं आहे. गरमागरम मंचाव सूप तयार आहे. हा मंचाव सूप तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीत नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा इझी रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.
भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. थँक्यू.